नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा सहवास येत असतो. काही लोक आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेतात, तर काही लोक नकळत किंवा जाणीवपूर्वक आपले नुकसान करू शकतात. अशा वेळेला स्वामींची कृपा भक्तांना योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची बुद्धी देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्याला चुकीच्या लोकांपासून कसे वाचवतात. चुकीचे लोक नेहमीच उघडपणे वाईट वागत नाहीत. अनेक वेळेला ते गोड बोलतात, विश्वास संपादन करतात आणि नंतर फसवणूक करतात. त्यामुळे त्यांची ओळख करणे कठीण जाते. पण अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की स्वामींच्या नामस्मरणामुळे आणि भक्तीमुळे त्यांच्या अंतर्मनातील जागरूकता वाढली. एखाद्या व्यक्तीबद्दल विनाकारण अस्वस्थ वाटणे, त्याच्या वागण्यामध्ये काहीतरी चुकीचे जाणवणे किंवा त्याच्यापासून दूर राहावे असे मन सांगणे हे अनेकदा अंतर्मनातून मिळणारे संकेत असू शकतात. स्वामी आपल्याला विवेक देतात. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची क्षमता. जेव्हा माणूस भावनांच्या आहारी जातो तेव्हा तो अनेक वेळेला चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. पण स्वामींच्या कृपेने मन शांत आणि स्थिर राहते. अशा वेळेला निर्णय भावनेने नाही तर विचारपूर्वक घेतले जातात. त्यामुळे फसवणूक, विश्वासघात किंवा चुकीच्या नात्यांपासून संरक्षण मिळू शकते. अनेक वेळेला असे घडते की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक दूर जाते. त्या क्षणी दुःख होते, गैरसमज निर्माण होतात आणि त्या व्यक्तीचे जाणे चुकीचे वाटते. परंतु काही काळानंतर लक्षात येते की ती व्यक्ती आपल्या जीवनासाठी योग्य नव्हती. तिच्या जाण्यामुळे मोठे नुकसान टळले. भक्त अशा घटनांकडे स्वामींच्या कृपेने झालेली व्यवस्था म्हणून पाहतात. चुकीचे लोक अनेकदा दुसऱ्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. सतत टीका करणे, मनोबल खच्ची करणे, खोटे बोलणे किंवा भावनिक दबाव टाकणे ही त्यांची काही लक्षणे असू शकतात. स्वामींच्या भक्तीमुळे माणसामध्ये आत्मविश्वास वाढतो. तो स्वतःची किंमत ओळखू लागतो आणि अशा नकारात्मक लोकांपासून योग्य अंतर ठेवू शकतो. चुकीचे लोक ओळखण्यामध्ये नामस्मरणाचा देखील मोठा वाटा आहे. महाराजांच्या नामाचा जप मनाला स्थिर करतो. मन शांत झाल्यावर आपण लोकांना आणि परिस्थितींना अधिक स्पष्टपणे पाहू शकतो. अनेक वेळेला आपल्याला फक्त समोरच्या व्यक्तीचे गोड बोलणे दिसते, पण तिच्या हेतूंचा विचार होत नाही. पण नामस्मरणामुळे निर्माण होणारी मानसिक स्पष्टता चुकीच्या लोकांची ओळख करण्यात मदत करू शकते. स्वामी आपल्याला प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका असा अप्रत्यक्ष संदेश देत असतात. श्रद्धा असावी, पण त्यासोबत विवेकही असावा. एखादी व्यक्ती कितीही जवळची असली तरी तिच्या कृती, वागणूक आणि हेतू समजून घेणे आवश्यक असते. स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही, तर योग्य विचार करण्याची क्षमता देखील आहे. काही वेळा चुकीच्या लोकांमुळे जीवनामध्ये वेदनादायक अनुभव येतात. मित्रांचा विश्वासघात, आर्थिक फसवणूक किंवा नातेसंबंधांमधील दुःख यामुळे माणूस खचून जाऊ शकतो. पण स्वामी भक्तांना या अनुभवातून शिकण्याची शक्ती देतात. प्रत्येक अनुभवातून एक धडा मिळतो आणि भविष्यामध्ये अधिक सावध राहण्याची बुद्धी विकसित होते. काही वेळेला जीवनामध्ये स्वामींची कृपा असूनही एखादा मार्ग बंद होतो, काही नाती तुटतात किंवा काही योजना अपयशी ठरतात. त्यावेळेला ते वाईट वाटू शकते, पण नंतर लक्षात येते की त्या गोष्टी आपल्या हितासाठीच घडल्या. अनेक भक्तांचा अनुभव आहे की ज्यांच्यावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला त्यांचे खरे रूप वेळेनुसार समोर आले. त्यानंतर त्यांना समजले की स्वामींनी आधीच त्यांच्यापासून दूर केले होते. स्वामी आपले केवळ रक्षण करतेच नाहीत, तर ते सद्गुरू आहेत. गुरु नेहमी शिष्याला परिपक्व बनवतात. कधीकधी स्वामी भक्ताला थोडेफार नुकसान सहन करू देतात. याला आपण धडा म्हणू शकतो. हे नुकसान मोठे नसते, पण त्यातून भक्ताचे डोळे उघडतात. चुकीच्या माणसावर आंधळा विश्वास ठेवण्याचे काय परिणाम होतात हे स्वामी अनुभवातून शिकवतात, जेणेकरून भविष्यामध्ये तो भक्त कधीही फसवला जाणार नाही. बऱ्याच वेळेला एखादा भक्त एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या किंवा संगतीच्या इतका आहारी गेलेला असतो की त्याला सांगूनही समजत नाही. अशा वेळेला स्वामी आपले लीलाचक्र फिरवतात. ते त्या चुकीच्या व्यक्तीला भक्ताच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी परिस्थिती बदलतात. जसे की नोकरी बदलणे, अचानक बदली होणे किंवा राहते ठिकाण बदलणे. काही वेळा स्वामी भक्ताला अशा कामात किंवा नव्या प्रवासात व्यस्त करतात की त्याला त्या चुकीच्या लोकांसाठी वेळच उरत नाही आणि नकळतपणे ती वाईट संगतही सुटून जाते. जेव्हा एखादा चुकीचा माणूस भक्ताला फसवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा स्वामी त्याला रोखण्यासाठी आपल्या एखाद्या दुसऱ्या भक्ताला किंवा चांगल्या व्यक्तीला तिथे पाठवतात. तो चांगला व्यक्ती वेळेवर येऊन भक्ताला सावध करतो. तू या व्यक्तीसोबत व्यवहार करू नकोस किंवा हा माणूस विश्वासू नाही असा सल्ला योग्य वेळेला मिळणे हा केवळ योगायोग नसून ती स्वामींचीच योजना असते.
स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, पण स्वामींचा हा वरदहस्त मिळवण्यासाठी आपणही काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. म्हणूनच अंधश्रद्धा नको, तर श्रद्धा हवी. कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. स्वामींनी दिलेली बुद्धी वापरा. अहंकाराचा त्याग करा. जेव्हा स्वामी एखाद्या संकटाची किंवा चुकीच्या माणसाची जाणीव करून देतात, तेव्हा आपला अहंकार बाजूला ठेवून तो इशारा स्वीकारला पाहिजे. सतत स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामीचरणी पूर्ण शरणागती ठेवा. स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा. चुकीचे लोक कितीही हुशार असले तरी ते आपल्या ब्रह्मांड नायकांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. स्वामी आपल्या भक्तांचे वाईट लोकांच्या जाळ्यातून अगदी अलगद आणि सुरक्षितपणे रक्षण करतात. स्वामी आपल्याला चुकीच्या लोकांपासून वाचवतात. याचा अर्थ असा नाही की जीवनामध्ये कधीच वाईट लोक भेटणार नाहीत, तर याचा अर्थ असा आहे की स्वामी आपल्याला त्यांची ओळख करण्याची बुद्धी, त्यांच्यापासून दूर राहण्याचे धैर्य आणि चुकीच्या अनुभवातून सावरण्याची ताकद देतात. स्वामींच्या कृपेने आपल्या मनामध्ये विवेकबुद्धी, आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण होते. हेच गुण आपले खऱ्या अर्थाने संरक्षण करतात. म्हणूनच जेव्हा आपण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करतो, त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगतो, योग्य अयोग्य काय आहे याचा विचार करतो, तेव्हा स्वामींचे अदृश्य मार्गदर्शन आपल्याला मिळत राहते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामी आपल्याला चुकीच्या लोकांपासून कसे वाचवतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.